राधे राधे, जय एकविरा. आता संध्याकाळी जेवणाची तयारी. जेवण जरा मी लवकरच करायला घेतला. गुरुवार पण एक टाईम उपास असतं आणि बिना कांदा लसणाचा मूग डाळ करायला घेतली. मूग डाळीमध्ये जरा फ्लावर घालते कारण की मूग डाळीचा रस्सा करायचा होता. जरा तेलामध्ये राई जिरा कढीपत्ता वगैरे घातला आणि बिना कांदा लसणाचा मसाल्यांवरच भाजी करते मी. लाल मसाला टाकला, हळद, धणा पावडर, गरम थोडा मसाला आणि त्यात मूग डाळ घातली. भिजत घातली जरा मूग डाळ आणि नंतर सगळी मिक्स केली मसाल्यामध्ये. नंतर गरम पाणी टाकून भाजी जरा शिजत ठेवली. मटकीची भाजी करायला घेतली, ती पण सुकी भाजी करायला घेतली. त्यात पण तेलामध्ये राई जिरा वगैरे घातला, कढीपत्ता, नंतर मसाले घातले सगळे, लाल तिखट वगैरे, गरम मसाला, धणा पावडर वगैरे. नंतर मग मटकी घातली त्यामध्ये आणि टॅमॅटो पण कापून घातलेला. पूर्ण मिक्स करून शिजत ठेवली ही भाजी. नंतर मग भेंड्यांची भाजी करायला घेतली. हिरवी भाजी अशी मला लागतेच, म्हणजे पालेभाजी किंवा हिरवी अशी भेंडी असेल ना मग मस्त लागते जरा जेवायला पण. आणि नंतर तेलावर जरा ती अशी परतून घेतली, मस्त शिजते पण लगेच. आणि नंतर मग ती एका याच्यामध्ये टोपशीत काढून घेतली. नंतर ही भेंड्यांसाठी पण असा मिरची, ओला खोबरा, कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतली कारण की बिना कांदा लसणाचा तर मग अशी पेस्टवरच मी घालते. मग तेलात राई जिरा वगैरे घातला, कढीपत्ता आणि ती पेस्ट घातली ओल्या खोबऱ्याची आणि हळद, धणा पावडर घालून असे पूर्ण मिक्स करून घेतला. आधी जरा मसाला असा शिजवून घेतला मी. टॅमॅटो घातला थोडासा त्याच्यामध्ये आणि ओल्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये जरा शिजत ठेवला असा टॅमॅटो. नंतर मग त्यात भेंडी जरा तेलात परतून घेतलेली होती ती घातली आणि झाकण नाही ठेवला, तशीच भेंडी जरा शिजत ठेवली. नंतर मेटकीची पण भाजी होत आली, त्यात सुका खोबरा घातला आणि एकीकडे भाज्या या झाल्या, भेंड्यांची पण झाली, मूग डाळ झाली, मटकीची पण झाली आणि भात पण एकीकडे घातलेला. नंतर जराशी भांडी होती बरं ती घासून घेते, किचन वगैरे साफ केला आणि फक्त बाबांच्याच भाकरी करायच्या होत्या रात्याच्या आणि थोडासा तो उकळूनही घेतला रात्याच्या पिठाच्या भाकरींचा आणि पीठ मळून घेतल्या. बरं 2 भाकरी बरं करते. नंतर जरा काठवटणी अशी धुवून घेतली आणि मग भाकरी वळायला घेतल्या कारण की आम्हाला भात घातलेला तर फक्त बाबांच्याच भाकरी करायच्या होत्या. बरं त्या पटकन 2 भाकरी करून घेते आणि एकीकडे त्या पण वळायला घेतल्या लगेच भाकरी. एकीकडे तवा पण ठेवलेला तापत आणि बरं पटकन उलटून पण घेते आणि एकीकडे भाकरी या उलताला पण घेतल्या आणि 2च भाकरी झाल्या. जास्त काही भाकरी काय बाबांच्या अशा लागत नाही, 2-2 भाकरी लागतात. आमच्या काही सफेद भाकरी लागतात, काय आज काही सफेद भाकरी वगैरे काय केल्या नाही, याच भाकरी केल्या आणि भात घातलेला. आणि नंतर मग भगवंताला देवाला भोग दाखवायला घेतला, देवाला नैवेद्य वगैरे काढला, प्रार्थना वगैरे केली आणि अर्ध्या 1 तासात आम्ही जेवायला बसतो आणि देवाचा नैवेद्याचा ताट आम्ही बाकीच्या जेवणामध्ये मिक्स करतो पूर्णपणे कारण की तो प्रसाद होतो देवाला, आपण जो भोग दाखवतो तो मग आपण ग्रहण करायचा. चला मग राधे राधे.